नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी मोठा दावा केलाय। जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू असल्याचं दलाई लामा म्हणाले। त्यांनी याचं कारणही सांगितलंय। ही चिंतेची बाब असल्याचं लामा यांनी म्हटलंय। दलाई लामा यांनी शनिवारी कालचक्र मैदानावरती प्रवचन करताना या गोष्टी सांगितल्या आणि मानवजातीला त्यांच्या धोक्याची देखील जाणीव करून दिली। आधीच जगाला अहंकार, राग आणि मत्सरामुळे 2 महायुद्धांचा सामना करावा लागलाय आणि आता तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू आहे। ही चिंतेची बाब आहे। विध्वंसक शक्तींमधून स्वार्थी प्रवृत्ती निर्माण होतात। याच्या प्रभावाखाली आपण युद्ध आणि संघर्षामध्ये अडकतो, एकमेकांना मारतो आणि इजा करतो, असं दलाई लामा म्हणाले। ज्ञानाची भूमी बोधगया इथं दलाई लामा बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करत असतात। विविध देशांमधून 60,000हून अधिक बौद्ध भिक्षू या कार्यक्रमामध्ये येत असतात। दलाई लामा यांनी अनुयायांना संबोधित्वाचं महत्त्व आणि स्वार्थी मनामुळे होणारे नुकसान समजावून सांगितलं। तुमच्यामध्ये शांतता असेल तरच तुम्ही तुमच्या सभोवताली शांतता निर्माण करू शकाल, असं देखील ते म्हणाले। हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या अहंकारी वर्तनाचा त्यांनी निषेध केला। तसेच मानवाच्या एकतेच्या संकल्पनेसाठी सर्व समान असणं आवश्यक आहे, असं दलाई लामा म्हणाले। जीवनाचा उद्देश समजून घेणं आणि ती योग्यरित्या जगणं हे फार महत्त्वाचं आहे। करुणेशिवाय मानवी अस्तित्व शक्य नाही। सुख बाहेरून कुठूनही येत नाही, तर ते तुमच्या स्वतःच्या कृतीतून निर्माण होतं। प्रत्येक दुःखाचं कारण हे अज्ञान आहे। सुखाच्या शोधात आपण इतरांना दुःख देतो। जे लोक आपल्या कर्माकडे आणि कृतीकडे लक्ष देतात आणि आपल्या कर्मानं किंवा कृतीनं इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात, तेच सुखी आणि शांती होतात। मनामध्ये दुःख असेल तर ते नष्ट केल्याशिवाय शांती मिळू शकत नाही। जेव्हा तुम्ही दुःख ओळखता तेव्हाच ते नष्ट होईल। आळस, निष्काळजीपणा इत्यादींमुळे मनाला त्रास होतो, असं दलाई लामा म्हणाले। अशा पद्धतीनं युद्धाच्या माध्यमातून कोणताही प्रश्न सोडवणे ही आता जुनी पद्धत झाली आहे। आता अहिंसा हा एकमेव मार्ग शिल्लक आहे। माणुसकीमध्ये एकतेची भावना निर्माण केली पाहिजे। या प्रयत्नातून आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकतो। संवादातून समस्या आणि मतभेद उत्तम प्रकारे सोडवले जातात, असंही ते म्हणाले। तर आय होप सगळे लोक त्यांचा हा सल्ला नक्कीच अंमलात आणतील आणि सर्व काही व्यवस्थित होईल। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला दलाई लामांची ही भीती खरी वाटते का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।